प्रभो श्री सदाशिव महादेव आशुतोष भगवान श्री शिवशंकर शंभो भोलेनाथ यांनी आपलं प्राणलिंग रावणाला दिलं. ही फार मोठी घटना होती, फार मोठी घडामोड घडली होती. अत्यंत क्रूर असलेला, दुराचारी असलेला, पराक्रमी असलेला आणि त्याला महादेवानं सांगितलं की आता तूच महादेव होणार आणि तुझी नगरीच कैलास होणार. ही फार मोठी घटना होती. या घटनेची सविस्तर माहिती आणि या घटनेचं गांभीर्य कळलेला एक महात्मा होता, ते म्हणजे ब्रह्मापुत्र देवर्षी नारद महाराज. नारद महाराजांच्या हे लक्षात आलं की हे काय घडलं आहे. भोळा देव महादेव आणि रावणानं त्याची जी पराकुटीची जी उपासना केली गायनाद्वारे आणि त्याला जे प्रसन्न करून घेतलं आणि त्यानंतर त्यानं जे मागितलं त्या मागितल्यापेक्षा जे महादेवानं दिलं ते भविष्य काळामध्ये समाजाच्या स्वास्थ्यासाठी किती कठीण आहे याची जाणीव त्या महात्म्याला झाली. पुराणामध्ये पुराणकारांनी किंवा पुराणिक मंडळी आमच्यासारखी कीर्तनकार प्रवचनकार मंडळींनी थोडस मनोरंजन होण्यासाठी आल्हाददायक होण्यासाठी नारद महाराजांचं पात्र हे थोडस गमतीशीर मिश्किल केलं आहे. तशी थोडासा मिश्किल स्पर्श त्यांच्या व्यक्तिमत्वाला पुराणाने सुद्धा दाखवला आहे. परंतु समाजाकडे, समाजाच्या कार्याकडे अत्यंत गंभीरपणे पाहणारे आणि योग्य उपदेश करणारे हे ब्रह्मापुत्र देवर्षी नारद अत्यंत मार्गदर्शक म्हणून दीपस्तंभासारखे पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा नारद महर्षींना कळालं की अरे बापरे, हे महादेवानं काय करून ठेवलं आहे, आता ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा. जर रावणच भगवंत झाला, रावणच देव झाला, रावणच अमर झाला तर ही गोष्ट समाज स्वास्थ्यासाठी चांगली नाही. आणि या चिंतेनं, या काळजीनं नारद महर्षींनी थेट वैकुंठलोक विष्णुलोक गाठलं. विष्णू भगवंताकडे आले, म्हणले प्रभो काही तुम्हाला कळलं का. म्हणजे नारदा सांगा, तुमच्याकडे सगळीकडे संचार असतो, तुम्हाला सगळ्या माहिती असतात. अहो तुमच्यासाठी तशी चिंता वाढवणारी बातमी आहे. म्हणजे बातमी काय आहे, म्हणजे रावणानं फार पराकुटीची तपश्चर्या केली, आपलं मस्तक कापलं, त्याचा विणा केला आणि भगवंताचं असं भजन केलं, असं गायन केलं की महादेव संतुष्ट झाले. आता तुम्हाला तर कल्पना आहे प्रभू की एकदा प्रसन्न झाल्यानंतर महादेव कशाचाच मागचा पुढचा विचार करत नाहीत आणि त्यांनी त्याला सांगून टाकलंय की हे माझं प्राणलिंग घेऊन जा, 3 वर्ष तू याची पूजा कर, तूच देव होशील, तुझं नगरच कैलास होईल. आणि आता पहा बुवा म्हणलंय भगवंता, राम अवतारामध्ये तुम्हाला मोठं कार्य करायचंय, त्याच्यामध्ये हा फार मोठा अडथळा आहे बरं, आणि तुम्ही काहीतरी ह्याच्यातून मार्ग काढा. कथा मोठी मजेदार चालते आहे ही. आणि विष्णू सुद्धा परेशान झाले, बरं काय करावं बाबा. म्हणले काय महादेवा तुम्ही असं करता आणि मला किती अडचणी येतात. ताडकन भगवान विष्णू उठले, महादेवांच्या भेटीला गेले. अहो म्हणले तुम्ही हे काय घोटाळा करून ठेवला असा. आपले काय झालं, ते रावणाला काय वर दिला. अहो म्हणले काय वर दिला म्हणजे काय काय सांगावं म्हणले महाविष्णू. अहो त्यानं आपलं मस्तक कापलं हो, 10 शिर होते त्याच्यापैकी 1 शिर कापलं, आपल्या शरीरातल्या सगळ्या शिरा काढल्या आणि त्या शरीराला जोडल्या. आणि तो संगीतातला तज्ज्ञ असल्यामुळं त्यानं त्याचं वीणा तयार केला आणि वीणा वादन केलं. एवढी माझ्या कार्याचा गौरव केला. हे महाविष्णू, त्या भक्तीनं माझं मन तृप्त झालं, संतुष्ट झालं, मला खूप आनंद झाला. आणि आनंदामध्ये मी त्याला म्हणलं खरं सांगू का म्हणले महाविष्णू, तुम्हाला म्हणून खरं सांगतो बरं, त्यावेळेस त्यानं जर माझी पार्वती जरी मागितली असती तरी मी त्याला दिली असती, असा मला त्यानं आनंद दिला. अहो म्हणले देवा तुम्ही भोळे, पण त्याचा स्वभावाचा क्रूरपणा तरी पाहायचा. त्यानं आतापर्यंत काय काय करून ठेवलं. अहो सगळे देव बंदी खाण्यामध्ये टाकले आणि आता मग देवांची सुटका कशी करायची आणि कसं ह्याच्यातून मार्ग काढायचा. बरं म्हणले मला थोडं सविस्तर सांगा काय काय त्याला सांगितलंय, तुम्ही जे त्यांना पाठवलंय दिलंय, आता त्याच्याबद्दल काही आजच्या भाषेत सांगू का. टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत त्या तरी सांगा. काही म्हणले बाबा एक आहे बाबा म्हणजे सोय. मी त्याला एक सांगितलंय. म्हणजे काय सांगितलंय तर म्हणे की तू लंकेला जाईपर्यंत हे कुठं ठेवू नको. ठेवलं
की ते सगळा महिमा तुझा संपला. बरं झालं बाप्पा म्हणले, एवढं तरी तुम्ही केलं. मग भगवान विष्णूने आपल्या कल्पनेनं, आपल्या विचारानं चक्र फिरवायला सुरुवात केली. तिथंच शंकर पार्वतीचे लाडके पुत्र सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता गणेशजी उभेच होते. बाबा म्हणले, गणपती बाप्पा तुम्ही थोडं इकडे या, इकडे या. तुम्ही विघ्न हरता आहात, पण आता तुम्हाला एक विघ्न करायचं काम मी देणार आहे. आणि ते तुमच्या पिताश्रींनी असं रावणाला वर दिला आहे आणि पुढे काम करणं किती कठीण होईल. हे पहा, एक लक्षात ठेवा की दुराचारी माणसाला, क्रूर माणसाला आधीच तो महान पराक्रमी आहे, म्हणजे पराक्रम आहे, क्रौर्य आहे, दुराचार आहे, आणि त्याला जर देवत्व दिलं तर कसं होईल. समाजाची सुटका कोणी करायची, कशी करायची, ते त्याच्यामध्ये तुम्ही आता आम्हाला मदत करावी लागते. गणपती बाप्पानं तरी गप्प बसून हो म्हणावं की नाही. ते म्हणले, बाबा तुम्ही काय म्हणाल ते मला थोडं थोडं कळायले, पण मला भूक लागलीये, मला आधी खायला द्या. मग त्या ठिकाणी भगवंताने, या महाविष्णूने गणरायाची सुद्धा मोठी पूजा केली. त्याला खायला वेळेला त्याला जे आवडतंय ते दिलं बरं का सगळं. हा म्हणले, आता मला सांगा. काही नाही म्हणले, तुम्ही आता एक करा, मी काय करीन, मी माझ्या सुदर्शन चक्रानं, म्हणजे विष्णूचं चक्र सुरू झालं, विचार चक्र. मी काय करीन म्हणले, आता सुदर्शन चक्रानं, बरं किती वेळ झालाय त्याला जाऊन, म्हणजे थोडा वेळ झालाय, ठीक आहे म्हणले, मी काय करतो, माझ्या सुदर्शन चक्रानं सूर्याला झाकतो, म्हणजे रावणाच्या असं लक्षात येईल की सूर्यास्त व्हायलाय. आणि बाकीचे त्याचे गुण दुर्गुण काय असतील ते असो, परंतु त्यानं, तो सहस्त्रवेदी आहे, वेदाचे त्यानं सहस्त्र भाग केलेले आहेत, आणि तो महान शिवभक्त आहे, संध्येची वेळ तो चुकू देणार नाही. हा तर्क महाविष्णूने केला. आणि त्या तर्काला आधारित त्यांनी सांगितलं की मी सूर्य झाकतो, संध्याकाळ झाल्यासारखं होईल. नारद महर्षी तुम्ही थोडं इकडे या. नारदांना काम सांगितलं, तुम्ही तिथं जा आणि त्याला त्याचा वेळ थोडासा, आजच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर त्याचा थोडासा टाइमपास करा, त्याचा थोडासा वेळ गुंतवा, आणि त्याची चाल, त्याचं चलणं कमी गतीनं होईल असं पहा. तोपर्यंत मी सूर्यास्त करतो. हे गणनायका, हे गणाधीशा, हे गजानना, हे लंबोदरा, तुम्ही काय करा की तुम्ही तिथं बालकाचं रूप घेऊन जा आणि तिथं समिधा तोडायचं काहीतरी लीला करा. तुम्हाला तो पाहिल, त्याला नक्की संध्येची वेळ झाल्यानंतर तो संध्यालोप होऊ देणार नाही. हेही थोडं लक्षात ठेवावं बरं का आपण सगळ्यांनी, की संध्या हे जे कर्म आहे, या कर्माप्रती आत्यंतिक निष्ठा ठेवावी, हा उपदेश या कथेतून आपण घ्यावा. बाकीचा असं कुठं होत असतंय का वगैरे या भानगडीत पडू नये. आपल्याला त्याच्यातून जे काही अमृत घ्यायचं आहे, जे भावामृत घ्यायचं आहे, ते आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि जा म्हणले ते निघाले. त्यांना खायला वगैरे दिलं होतं, पोटभर खाऊ घातलं. सुदर्शन चक्राच्या साह्यानं सूर्यास्ताचा प्रसंग जवळ आणला. नारद महर्षींना तर जाणीव होतीच. नारद महर्षी तात्काळ तिथं पोहोचले आणि त्याला गणपती बाप्पाही तिथं जाऊन पोहोचले. आणि संध्याकाळ झाल्यामुळं नारद महर्षी तिथं जाऊन पोहोचलेच की अरे म्हणले, वा 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 रावणा, तुझी भेट झाली, फार छान झालं, तुला पाहून मला फार आनंद वाटला, तुझ्यासारखा महान शिवभक्त आज मला त्याला भेटायला मिळाला. रावण म्हणला, हे पा महर्षी, ते सगळी तुमची पूजा मी लंकेला आल्यावर करतो, मी आता फार गडबडीत आहे, आता माझ्याशी बोलायला वेळच नाही. अरे काय बोलायला वेळ नाही, तुझा पराक्रम मी पाहिला, तुझ्यासारखा शिवभक्त कुणी नाही, आणि प्रत्यक्ष त्या महादेवानं तुला प्राणलिंग दिलं, बस इथं तू, मी तुला त्या प्राणलिंगाची कथा सांगतो. रावण म्हणायला, मला आता कथा ऐकायची नाही, मला जाऊ द्या, मला. अरे काय कमाल आहे तुझे. हे पाय, हे जे प्राणलिंग आहे ह्याचं फार महात्म्य आहे, ह्याचं फार महत्व आहे, याची पूजा करणारा मला सगळं माहित आहे, मला महादेवांनी सगळं सांगितलंय, तुम्ही का म्हणून माझा वेळ खायला. म्हणजे वेळ खाईना असा प्रसंग एखाद्याच्याच आयुष्यामध्ये भाग्यानं येतो, तो तुझ्यामध्ये आला आहे, तुझा जय जयकार असो रावणा. आता मी तुला ते प्राणलिंग कसं निर्माण झालं याची कथा सांगतो. एकदा ब्रह्मा विष्णू महेश, ते म्हणला काही सांगू नका. बरं म्हणले, जाऊ दे, काही सांगत नाही, आता जाऊ दे म्हणले, तुला गडबड दिसायली, आता मी निवांतोय, मला काही काम नाही. तिने संध्याकाळची वेळ झाली, म्हणजे इथं नारद महर्षींनी आठवण करून दिली बरं का. तिने संध्याकाळची वेळ झाली म्हणले, सूर्यास्ताला चाललाय, मी संध्येला जाऊन बसतो. मग त्यावेळेस रावणाच्याही लक्षात आलंय का, अरे हो, सूर्यास्त व्हायलाय आणि आपल्याला सुद्धा संध्या करायची आहे, आणि संध्यालोप व्हायला नको. आणि तितक्यात त्यानं पाहिलं, एक छोटासा बालक हा तिथं दुर्वा तोडीत होता. आहे की नाही, गणपती बाप्पाला दुर्वा आवडतातच, आपल्याला माहित आहे. ते दुर्वा तोडीत होता तो छोटासा बालक.
ते एकदम रावणाच्या लक्षात आलं. अरे म्हणले बाळा इकडे ये इकडे. ते पोरग म्हणलं मी नाही येत म्हणलं. अरे अरे ये, तुला तुला मी खाऊ देतो, काही नाही, तुला काय पाहिजे ते देतो, तू कुठं राहतोस, तुझे आई वडील कोण आहेत. ते पोरग म्हणलं का माझ्या मायबापानं काय तुझ्याकडून ऋण घेतलंय का, मी काय तुला बोलणार नाही, माझे मला काम येतं. अरे लेकरा इकडे ये म्हणून सौम्य रूप धारण केलं रावणानं आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवला. म्हणले हे पाय, हे माझ्याजवळ हे सदाशिवाचं प्राणलिंग आहे आणि हे प्राणलिंग तू थोडा मला खाली ठेवायची नाही, अशी प्रभूंची आज्ञा आहे. ते थोडा वेळ माझं केशवनारायण होईपर्यंत, संध्या होईपर्यंत तू थोडा वेळ ते हातामध्ये घे बरं. आणि मी संध्या झाली की मी माझ्या हातात घेतो, जातो. तुला काय बक्षीस द्यायचे ते देतो. वाटल्यास तुला आमच्या लंकेत यायचंय का, तिथं ये, तिथं मंदिरामध्ये देवपूजा कर, आम्ही तुझ्या पोटापाण्याची सगळी सोय. ते बापा म्हणला मला काहीच नको, मला नकोच, मी चाललो म्हणला पळून. असं म्हणले तरी रावणानं बळजबरीनं त्या लेकराला हाताला धरलं आणि बाबा म्हणले माझं एवढं काम कर, कारण तिन्ही संध्याकाळची वेळ आहे, सूर्यास्ताचा समय आहे, त्यावेळेस संध्या करणं टाळू नये. हा आता या कथेतला आपल्याला हा भाग घेता येतो का, की सकाळ आणि संध्याकाळ ह्या दोन्ही वेळेला संध्या करणं किती योग्य आहे, आवश्यक आहे. अहो रावणाने संध्या लोप होऊ नये याच्यासाठी ते प्राणलिंग दुसऱ्याच्या हातात द्यायला तयार झाला. इतकी संध्येवर निष्ठा असावी. वस्तुतः त्याला देव होण्याचा प्रसंग आला होता, तो देवच होणार होता, तरीही परंतु देवत्व आणि संध्याव्रत या दोन्हीपैकी त्यानं संध्याव्रताला जे प्राधान्य दिलं, तर त्या प्राधान्याचा आपण अवश्य विचार करावा. असो गणपती बाप्पांनी ते आपल्या पिताश्रीचं प्राणतत्व आपल्या हातावर धारण केलेलं आहे. बाप्पा बाप्पा म्हणलं हे फार जड आहे बाबा, म्हणले माझ्यानं हे सांभाळणं होत नाही. यपाय हे काय माझ्याच्यानं सांभाळणं होणार नाही, मी तुला तीनदा हाक मारेन, तीनदा हाक मारेपर्यंत तू नाही आलास तर मी हे खाली ठेवायलो. असं करू नको, असं करू नको, मी संध्या झाली की येतो. नाही नाही बाबा म्हणलं हे फार जड आहे, मी काही हे स्वीकारू शकत नाही. तरी परंतु ठीक आहे ठीक आहे म्हणले, दिला हातामध्ये. पटकन संध्येला रावण गेला. रावण संध्येला बसलेला आहे आणि महाविष्णूचा संदेश या गणरायापर्यंत पोहोचलेलाच होता. नारद महर्षी त्या कार्यामध्येच होते. सूर्यास्त होण्याचा प्रसंग झालेला आहे आणि त्यावेळेला संध्येला एकीकडे रावण बसला आणि तो तिथं जाऊन पोहोचला तोच या गणरायानं एक पहिली आरोळी मारली. अरे बाबा हे तू लवकर ये, मला हे जड व्हायलंय, मी हे खाली ठेवतो. रावणानं त्याला अशी खून केली. बरं थांब थांब थोडं थांब, हा प्लीज म्हणला की नाही हे मला माहित नाही, पण त्याची माझ्यावर कृपा कर, पण थोडं थांब, माझी संध्या होऊ दे, म्हणजे संध्येचा लोप होऊ नये हे मला वारंवार आपल्या निदर्शनाला आणून देण्याची इच्छा आहे बरं का सज्जन हो. तर झालं त्याची थोडं केशवनारायण सुरू झाला असेल, संध्या सुरू झाली. बाबा म्हणला हे माझ्यानं उचलत नाही, आता मला जड व्हायला, मी खाली ठेवायला, मी तुला दुसऱ्यांदा हाक मारली, तिसऱ्यांदा हाक मारल्याबरोबर मी खाली ठेवीन. असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा रावण संध्येमध्ये तन्मय झालेला होता आणि गणरायानं तिसरी हाक मारली आणि सर्व देवदेवतांच्या साक्षीनं त्या ठिकाणी त्या सदाशिवाच्या प्राणलिंगाची स्थापना केलेली आहे. सगळ्या देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली आणि ही जी स्थापना झाली त्या स्थापनेसोबत महादेवाचा त्यांनी गजर केला, जय जयकार केला. तितक्यात रावण धावत धावत आला. अरे म्हणले तू असं काय केलंस, कशाला खाली ठेवलंस? म्हणलं मी तुम्हाला सांगितलं होतं, तीनदा मी म्हणेल आणि पुन्हा मी खाली ठेवील. अरे बाबा म्हणले आता कसं करू? आणि म्हणून त्यानं सगळी शक्ती लावून ते उचलायचा प्रयत्न केला प्राणलिंग. मात्र आता वेळ निघून गेलेली होती. रावण एवढा महाबळी होता, त्यानं कैलास हलवला, परंतु हे प्राणलिंग मात्र त्याच्या शक्तीच्या पलीकडचं होतं. तरीही त्याची ताकद अफाट. बरं त्यानं ते असं उचलायचा प्रयत्न करण्यामध्ये त्या प्राणलिंगाचा आकार थोडा गायीच्या कानासारखा झाला, परंतु रावणाची शक्ती संपली. रावणानं तिथं नतमस्तक झाला, महादेवाला साष्टांग प्रणिपात केला. म्हणला प्रभो आता तुम्ही इथंच विराजमान होत आहात, तर गायीच्या कानासारखा या रावणाच्या शक्तीमुळं तुमच्या प्राणलिंगाला गायीच्या कानाचा आकार आला, म्हणून याला गोकर्ण म्हणावं. आणि एवढा महाबळी रावण जरी असला तरी महादेवाच्या शक्तीपुढे त्याची शक्ती चालत नाही, म्हणून हे गोकर्ण महाबळेश्वर म्हणून याचा गौरव व्हावा. ठीक आहे, मी इथं येऊन पूजा करीत जाईन,
परंतु तुमचं माझ्यावर जे प्रेम आहे आणि माझ्या अंतःकरणाबद्दल तुमची जी भक्ती आहे तिला मी वंदन करतो. रावणाने त्या गोकर्ण महाबळेश्वर हे जे स्थान आहे त्या स्थानाला साष्टांग प्रणिपात केला आणि दर्शन घेऊन तो तिथून निघाला. याच्या पुढे काय झालं याची अत्यंत गोड आणि मधुर कथा श्री गुरुचरित्राच्या 7व्या अध्यायामध्ये आहे. सज्जन हो, तिचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोकर्ण महाबळेश्वर भगवान की जय.